नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. वाय-झेड. आता वाय-झेड म्हटल्यानंतर पहिलं इम्प्रेशन काय येतं? तर आजच्या सोशल साईटच्या जमान्यामध्ये आणि यंगस्टरच्या बोलीभाषेमधला हा कुठलातरी असा एक वेगळा शब्द आहे. म्हणजे आता ह्या वाय-झेडचं आपण असं स्पष्टीकरण करत बसलो तर मला असं वाटतं योग्य नाही. चित्रपटामध्ये काय मांडले ते बघूया. चित्रपटामध्ये गजानन कुलकर्णी नावाचा एक वाईचा शिक्षक, जो असा आगळपगळ आहे, ठोंब्या म्हणतात त्याला, वय वर्ष 33 आणि तरी देखील त्याचं लग्न झालेलं नाही आहे. त्याची पुण्यामध्ये बदली होते आणि इतिहासाच्या या शिक्षकाला त्याचा 32 नावाचा जो विद्यार्थी भेटतो आणि त्याच्यातून ती त्यांची एक वेगळं नातं तयार होतं आणि 32 ह्या गोविंद कुलकर्णीमध्ये कशा पद्धतीने बदल घडवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून जे पुढे नाट्य घडतं ते म्हणजे हा चित्रपट आहे. अशा गजानन कुलकर्णीच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने 3 युवती वेगवेगळ्या पद्धतीने येतात, हा या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध आपल्याला ऋषिकेश मुखर्जी आणि बासु चटर्जी यांच्या 70च्या दशकातल्या कुरकुरीत, चुरचुरीत, मार्मिक, मिस्किल अशा चित्रपटांची आठवण देतो. उत्तरार्ध थोडासा पाल्हाळीक झालेला आहे. थोडीशी कैची चालवली ना तर हा जो अघळपणा आलेला आहे चित्रपटामध्ये थोडा कमी होईल आणि इम्पॅक्ट जास्त येईल. आत्ता 151 मिनिटाचा या चित्रपटाचा अवधी आहे, तो कमी करणं गरजेचं आहे. तर या वाय-झेडचा इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने पडेल असं मला वाटतं. सर्वच कलाकारांची उत्तम कामं याचे श्रेय आपण दिग्दर्शक समीर विद्वांस याला जसं द्यायला पाहिजे तसं त्या प्रत्येक कलाकाराला सुद्धा द्यायला पाहिजे. सागर देशमुखनी गजानन कुलकर्णीमधला जो एक असा तो ठोंब्या म्हणून जो आहे किंवा पर्सनॅलिटीमधला एक बोरपणा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने साकारलेला आहे. अक्षय टाकसाळेने 32च्या भूमिकेमध्ये आपली जी 32शी ज्या सहजपणे चालवलेली आणि चटपटीत विनोदाची फोडणी देत 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 चित्रपट खुलवला आहे. आपल्याला हे सुद्धा प्रचंड मनोरंजन दिलेलं आहे. त्याचा खास उल्लेख करायला पाहिजे. सई तामणकर आपल्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा वेगळी दिसली म्हणणे म्हणजे काय? खरंच सई प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या भूमिकेतूनच आपल्यासमोर आलेली आहे. पण या चित्रपटामधलं तिचं जे पर्णरेखा मेंदळेचं रूपडं आहे ते थोडंसं ओल्ड टाईप अशी पर्सनॅलिटी आहे. त्या पर्सनॅलिटीमधून सुद्धा तिने आपला जो प्रभाव पाडलेला आहे त्याचं श्रेय सईला द्यायलाच पाहिजे. तिच्यामध्ये एक चांगली अभिनेत्री दडलेली आहे. ह्याचं एक शोध यापूर्वीच आपल्याला काही चित्रपटातून लागलेला तोच प्रवास ती पुढे नेते. मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा एक वेगळ्या वळणावर येते. ती छोट्याशा भूमिकेमध्ये सुद्धा आपला प्रवास दाखवते. संपूर्ण चित्रपटामध्ये एक प्रकारचं एक अंडरलाईन असं तत्वज्ञान आहे. ते काय आहे मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु चित्रपट हा आपल्याला एक बौद्धिक मनोरंजन देतो. स्वच्छ कौटुंबिक चित्रपट असं या चित्रपटाचं वर्णन करायला पाहिजे. चित्रपटाचं संगीत चांगलं आहे, नृत्यसुद्धा चांगली जमलेली आहे, सगळ्याच कलाकारांचा जमून आलेला अभिनय आणि त्याला दिग्दर्शकाची योग्य फोडणी, चित्रपटाचं योग्य प्रमोशन ह्या सगळ्याचं मिळून या चित्रपटाला 3.5 स्टार द्यावेत.